एक्सप्रेस हायवेवर गॅस टँकर पलटी झाला होता. त्यामुळे जी वाहतूक कोंडी झाली होती, ट्रॅफिक लागलं होतं, त्यामध्ये मी स्वतः अडकली होती आणि मी 24 तासानंतर मी माझ्या घरी पोहोचले. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक अनुभव आला की बसमध्ये लहान मुलं आहेत, महिला, इतर प्रवासी आहेत. पण बस एका जागी थांबल्यामुळे आहे ना, महिलांना स्वच्छतागृहासाठी खूप अडचणी येत होत्या. खूप अडचणी येत होत्या. मुलांसाठी खाणं-पिणं काहीच उपलब्ध होत नव्हतं. पण पुढे जाऊन अशा कठीण परिस्थितीत पण काही पोलीस कर्मचारी आणि तिथले स्थानिक लोकांनी आहे ना, पाणी, बिस्किट देऊन खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार आहेत. मात्र याच ठिकाणी काही जणांनी संधी साधून ₹5ची चिप्स ₹10, ₹10चा बिस्किटचा पुडा ₹20ला विकला आहे. प्रवाशांना गरज होती हो, त्याच्यामुळे ते घेणारच होते. पण अशा वेळीसुद्धा माणुसकीपेक्षा व्यवसायाला का प्राधान्य दिलं गेलं? जे प्रत्यक्षात अडकलेत ना, त्यांनाच त्या परिस्थितीची तीव्रता नीट समजत होती. मग आज असा प्रश्न पडतो की अशा आपत्कालीन प्रसंगी व्यवस्था लवकर का नाही सुधारली गेली? पर्यायी सोयी का नाही करण्यात आल्या? आज हा अनुभव मी स्वतः घेतला, पण उद्या तो कुणावरही येऊ शकतो. म्हणून भविष्यात कोणत्याही प्रवाशावर अशी वेळ येऊ नये यासाठी निश्चितच ठोस उपाययोजना कराव्यात.